नमस्कार. NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर जेव्हा भारत पाकिस्तानाचं युद्ध झालं, आपण सगळ्यांनीच बघितलं की सीमेवरती तणाव हा कुठल्या प्रमाणामध्ये होता. त्यानंतर जेव्हा असं आढळून आलं की पाकिस्तानाने जेव्हा भारतावरती हल्ला केला, तेव्हा त्यात वापरणारे शस्त्र म्हणजेच ड्रोन, यामध्ये टर्कीचे ड्रोन हे आढळून आले. त्यानंतर एक संतापाची लाट सर्वत्र देशामध्ये आपण बघितली आणि त्यानंतर बॉयकॉट टर्की प्रॉडक्ट्स असं हे सुरू झालं देशभरामध्ये. त्याच पार्श्वभूमीवरती पुण्यातील कृषी बाजार उत्पन्न समिती म्हणजेच मार्केट यार्डमध्ये आपण आत्ता आलेलो आहोत. तिकडनं सुरुवात झाली आहे बॉयकॉट टर्की प्रॉडक्ट्सला. खरं तर याचं सर्वाधिक नुकसान हे टर्की म्हणजेच तुर्किस्तानला होणार आहे, कारण जवळपास 2023-24मध्ये जो टर्की आणि भारताचा जो ट्रेड होता किंवा व्यापार होता आपण ज्याला म्हणतो, ते जवळपास $10.43 बिलियन हा इतका होता. आणि जेव्हा आता पुण्यातील मार्केट यार्डमध्ये बॉयकॉट टर्की प्रॉडक्ट्सच्या अंतर्गत सर्वात पहिले बॉयकॉट येणारं प्रॉडक्ट म्हणजेच सफरचंद आहे. तर नक्की हे कशा प्रकारचं बॉयकॉट करण्यात आलेलं आहे, कधीपासनं हे सुरू झालेलं आहे, नक्की ग्राहकांचं काय मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्यासोबत पुण्यातील मार्केट यार्डमधले एक फळांचे व्यापारी झेंडे सर आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की कशा प्रकारचं हे बॉयकॉट आहे. सर, हे बॉयकॉट नक्की कशा प्रकारचं आहे, ग्राहकांकडनं नेमकी काय मागणी आली होती? ग्राहकांकडनंच याचं डिमांड कमी झालं स्टार्टला. कधीपासून झालं? एक 4-5 दिवस झाले. जसं म्हणजे सोशल मीडियावर किंवा गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की पाकिस्तानला टर्की मदत करते, त्यांनी ड्रोन दिलेले आहेत, तेव्हापासून याचं लोकांमध्ये एक सोशल मीडियावर हे झालं थोडंसं टर्की टर्की टर्की. मग आम्ही पण विचार केला की काहीतरी करावं, म्हणून टर्कीवरनं का आम्ही स्वतः इम्पोर्ट करायचो ॲपल. मग आता ते बंद करायचं ठरवलं, बायकॉट करायचं. आम्ही लोकांना सांगतो सगळ्यांना की बाबा बायकॉट करा, आणि हा ट्रेंड आता भारतभर पसरतोय. काल हिमाचल गव्हर्नमेंटने आपला रेफरन्स देऊन सांगितलं, आणि काल उदयपूरला मार्बल असोसिएशननी हे केलं. परत ट्रॅव्हल एजन्सींनी सांगितलं की टर्की, अझरबैजान, एकनाथजी शिंदे डेप्युटी CM त्यांनीसुद्धा काल सांगितलं की टर्कीचं कुठलं इंडस्ट्री आम्ही महाराष्ट्रात येऊन देणार नाही. मग एक हा ट्रेंड आता पुण्यातनं चालू झाला, पहिला पोचेल भारतात. आता सफरचंदाबद्दल तर अधिक माहिती घेऊ आपण, पण सफरचंदासोबत अजून असे कुठले प्रॉडक्ट्स आहेत जे तुर्किस्तानवरनं आपल्याकडे आयात केले जातात? प्लम येतं, चेरी येते. आता ॲपलनं आता एक 15 दिवसात चेरी चालू होती. प्लम्स येतात, म्हणजे आलू बुखारा म्हणतात ते. प्लम्स येतात, चेरी, पीच येतं. एवढे एक 4-5 फ्रूट, फ्रेश फ्रूटचे आयटम येतात. बाकी ड्रायफ्रूट पण येतं. ड्रायफ्रूट पण येतं. खरं तर आपण हे बघितलं की आता आपण तुर्किस्तानवरनं आयात केलेल्या सफरचंदावरती बॉयकॉट केलेलं आहे. मग त्याचं नुकसान त्यांना किती आत्ताच्या घडीला कितपत सुरुवात झाली व्हायला? आता होणार ना. आता जे माल आलेला आहे, कारण हा माल यायला जवळजवळ 1 महिना लागतो इंडियात यायला, तिथनं निघाल्यानंतर. बरोबर. मग आता जो निघाला आहे शिपमध्ये आहे किंवा मुंबईच्या कोल्ड स्टोरेजला आहे, पोर्टवर आहे, तो आता इथं विकला जाणार. ह्याच्यात काय नुकसान होणार ते आमच्या लोकांचंच होणार. बरोबर. पण आता ह्याच्या पुढं जे मागवून आहे ना आम्ही, की ते आम्ही होल्ड केलेलं आहे. बरोबर. की गव्हर्नमेंटचा निर्णय नंतर टर्की काय निर्णय घेते की बाबा पाकिस्तानला मदत नाही करायची. कारण आपल्या ह्याच्यात एक आहे की दुश्मनचा मित्र हा आपला दुश्मन, हो. तर त्याच्यामुळं तो पण दुश्मनच झाला. बरोबर. आणि मग पण नाही, यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय, मग त्याची भरपाई कशी होईल? भरपाई आम्हाला ऑप्शन आहे ना. चिलीचा ॲपल आहे, बाकी इटली आहे, फ्रान्सचं आहे, सगळीकडचं ॲपल विकू शकतो आपण. आणि शेवटी देश प्रथम. पहिली भारत माता, नंतर आपली माता. भारत असेल तर आपण राहू. थोडं नुकसान झालं तर झालं, परत नेक्स्ट इयर कमवू. सर, तुम्हाला एक प्रश्न आहे की आत्ता सध्याच्या स्थितीला हे जे टर्कीचे सफरचंद आहेत, ते आत्ता मार्केटमध्ये कितपत प्रमाणावरती उपलब्ध आहे ग्राहकांसाठी? 60 ते 70 कंटेनर हे मुंबईच्या पोर्टला असतील. पण बरंचसं उठाव कमी झाल्यामुळं हा सगळ्यांना लॉस होणार आहे, आणि ह्याचा तुर्कस्तानला कमीत कमी 1000 ते 1200 कोटी रुपयाचा तोटा त्यांना सहन करायला लागेल. महिन्याला? हां, नाही, 3 महिन्यात 3 महिने? साधारण 1000 ते 1500 कोटीच्या आसपास जाऊ शकतात. त्यांना तो तेवढा लॉस होणार, आणि त्यांना कळेल की आपण जी पाकिस्तानला मदत केली ती चूक ठरली. फार मोठी बाजारपेठ त्यांनी गमावलेली आहे भारताची. हो, पुण्यात ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. बाजारपेठ आहे. आणि त्यांना पण कळेल की बाबा एक कॉमन मॅनने सुरुवात केलेली जी आग आहे ती अख्ख्या भारतभर पसरली.
तर समजा जे मेन ताकदवर लोक आहेत त्यांनी जर सुरुवात केली तर आपलं काय होईल हे टर्कीला कळावं म्हणून आम्ही म्हणजे ग्राउंड लेवलनी चालू केलं. बरोबर. सर आता हे टर्कीचे जे सफरचंद आहेत ते आता ग्राहकांसाठी उपलब्ध नाही आहेत, तर कुठले सफरचंद आता ग्राहकांसाठी उपलब्ध आहे एक, आणि त्याचा किरकोळ बाजारात काय भाव मिळेल? आता ह्याला ऑप्शन मग इराण आहे, चांगलं ॲपल आहे, चिलीचं आहे, न्यूझीलंड आहे, इटली आहे, सगळे. आणि रेंज साधारणपणे हीच राहते 250 रुपये पर के जी, 250 रुपये पर के जीच्या हिशोबानेच रेट राहतात त्याचे सगळ्याचे. वॉशिंग्टन न्यूझीलंडचे फक्त 300+ पर के जीचा रेट राहतो. बाकी ह्या रेंजमध्ये आहे ना 250-250च्या रेंजमध्ये चिली, इटली. आणि आपले भारतातले जे सफरचंद आहेत ते कधीपासून उपलब्ध होतील ग्राहकांसाठी? जुलै एंडिंग, ऑगस्ट फर्स्टमधनं आपले हिमाचलचे पहिले चालू होतं. ऑगस्ट सप्टेंबर हिमाचल चालतं, नंतर पंजाब उत्तराखंड चालतं, आणि नंतर मग काश्मीर चालू होतं सप्टेंबर एंडिंगमधनं. ऑक्टोबरपासून ते डायरेक्ट जानेवारी एंडिंग फेब्रुवारी फर्स्टपर्यंत काश्मीर चालतं. दादा, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. हे जे बॉयकॉट टर्की प्रोडक्ट जे चालू झालेलं आहे योग्य वाटतं तुम्हाला? कारण जेव्हा तुर्किस्तानवरती सगळ्यात मोठं संकट आलं होतं, जेव्हा भूकंप आला होता, सगळ्यात पहिले भारताने मदत पाठवली होती, आणि त्यानंतर जेव्हा पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला त्याच्यामध्ये टर्कीचे ड्रोन्स आढळून आले. तर हे जे काही बॉयकॉट प्रोडक्ट्स चालू झाले पुण्यातून खरं तर त्याची सुरुवात झाली आहे, आणि या आपल्या बाजार समितीतून तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? नाही, पहिलं टर्कीचं ॲपल विकायचे त्यावेळेस लोक घ्यायचे. आता जोपर्यंत पाकिस्तानने मदत केल्यामुळं ती योग्य नाही आहे, आम्हालाच योग्य वाटत नाही ते विकण्यासाठी. आणि बाहेर पब्लिकला काय कळत नाही की हे टर्की आहे का रॉयल गाला आहे का चिल्ली आहे. ते आम्ही स्वतःहून सांगतो हे टर्कीचं ॲपल तुम्ही घेऊ नका, कारण आपल्याला पाकिस्तानला मदत केल्यामुळं आपण आपल्या भारत माताला बरोबर. हे करायचे, सपोर्ट करायचे. त्या हिशोबाने आपण टर्कीचं ॲपल विकत घेत पण नाही आणि लोकांना विकत पण नाही. नक्कीच. खरं तर जसं आपण बघितलं तसं काकांनी सांगितलं तर आहेच आहे. आणि हे जे तुर्किस्तानवरनं आयात करण्यात आलेले जे सफरचंद आहेत ना, हे खरं तर मला वाटतं ही शेवटची पेटी इथे राहिलेली आहे, बरोबर? कारण ते जसं म्हणले की पहिले भारत माता आणि हे जे काय सगळं तुर्किस्तानवरनं आलेले जे ड्रोन्स होते त्याचं प्रत्युत्तर आपण अशा पद्धतीने केलं. कारण जेव्हा अशी एखादी गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत असते तेव्हा सगळ्यात पहिला त्याचा जो इफेक्ट असतो तो ट्रेडवरती होतो, म्हणजे व्यापारावरती होतो. आणि त्याचीच सुरुवात आपण पुण्यातल्या या कृषी उत्पन्न समिती बाजारापासून सुरू झालेली पाहायला मिळते. कारण बॉयकॉट टर्की प्रोडक्ट्स हे पुण्यातील सगळ्यात मोठ्या मार्केटमध्ये म्हणजेच मार्केट यार्डपासून हे सुरू झालेले आहे. आणि जसं त्यांनी मगाशी उल्लेख केला की त्याचं नुकसान व्हायला त्याचे नुकसान भरपाई तर ह्यांचे जे नुकसान भरपाई ती होईलच, पण त्यासोबतच जे टर्कीला नुकसान होते ते आता त्याची सुरुवात देखील झालेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.